आणि सज्जनो, आपल्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला आपण सुरुवात करूया. श्री एकनाथी भागवतातल्या 8व्या अध्यायांतर्गत यदुराजा आणि भगवान अवधूतांचं जे संवाद सुरू आहे, सज्जनो, हा संवाद खरोखर भक्ती मार्गावर चालणाऱ्या अनेक सहृदयी नामधारक नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे नामस्मरण करत असताना काही पथ्य पाळायचे असतात. महाराज म्हणाले, आधी काही करा, कसंही करा, पण नामात राहा. त्याच्या पुढची पायरी म्हणाले, समजून उमजून नाम घ्या. समजून उमजून नाम घ्या म्हणजे नेमकं काय करायचं, नाम घेताना कोणती पथ्य पाळायची असतात, नेमकं नामसाधकाने नामधारकाने आपल्या अंगी कोणते गुण बांधवायचे असतात, हे नामसाधकांना खऱ्या अर्थाने कळण्यासाठी श्री ग्रंथराज दासबोध, माऊलींची ज्ञानेश्वरी आणि शांती ब्रह्मांचं एकनाथी भागवत फार महत्वाचं आहे. त्यातही हा जो अगदी नेमका भक्ती मार्गावर चालताना नेमकं अंतरंगामध्ये काय काय बदल करायचे याच्यासाठीचा अत्यंत मार्गदर्शक असा हा भगवान अवधूत आणि यदुराजांमधला संवाद सज्जन. यामध्ये आपला विषय यदुराजाला अवधूत सांगतात, आपला विषय समुद्राचा सुरू होता. बरेच सद्गुण अवधूताने सांगितले. आपला मुद्दा सुरू होता परवाच्या प्रवचनामध्ये. तो असं म्हणतात की समुद्रामध्ये पोहायचं असेल, समुद्रामध्ये शिरायचं असेल, तर जो जाणकार आहे की ज्याला कसं शिरायचं आणि लाटा आल्यानंतर स्वतःचा बचाव करून पण पुनश्च व्यवस्थितपणे बाहेर कसं यायचं याचं ज्ञान असलेलाच माणूस समुद्रामध्ये जातो. तो समुद्रामध्ये शिरायचा प्रयत्न करतो. इतरांना मात्र समजा असा ज्ञान नसलेला माणूस जर गेला तर लाटांची जी कल्लोळ आहे, लाटांचा जो प्रवाह आहे, त्याच्यामध्ये त्या लाटा त्याला कासावीस करून सोडते. तसं भलत्या सलत्या माणसाला योगी संत महात्मा, विशेषतः योगी, जवळ करत नाही. किंवा भलत्या सलत्या माणसाला योग्याशी सलगीही करता येत नाही. दुसरं, त्याच्यापेक्षा उच्च अवस्था असलेले सामान्य माणसं जी आहेत, त्यांची परिस्थिती अशी आहे की ते योग्यांजवळ, संतांजवळ सुद्धा, सद्गुरूंकडे सुद्धा सामान्य माणूस जायला घाबरतोच. घाबरतो म्हणण्यापेक्षा सामान्य माणसाची स्थिती अशी असती, अबर हे संत आले का, हे सद्गुरू आले का, मी यांच्याकडे जायचं, माझं स्वत्व काय काय द्यावं लागेल ही भीती त्याला असते. बरोबर, महाराज आले मग त्यांची पाद्यपूजा का, त्यांना वस्त्र प्रवर्ण करायची, मग दक्षिणा द्यायची का, मग किती माझ्या खिशातलं जाईल, मला काय काय करावं लागेल, मला काय द्यावं लागेल. त्याही पेक्षा मी तुम्हाला सांगतो की अतिशय पापभीरू सज्जन चांगली माणसं सुद्धा, आपल्याला हा अनुभव आहे बऱ्या आपल्यापैकी बऱ्याच, की आपल्याच कितीतरी नातेवाईकांनी पूज्य श्री महाराज देहात असताना, महाराज आपल्या घरी आले असताना, महाराज सगळ्यांना अनुग्रह देत असताना, आपल्या कोणत्या तरी वडीलधाऱ्या माणसांनी किंवा घरातल्या आजीनी, मावशीनी, आत्यानी, माणसाला, अरे महाराज आले, अनुग्रह घे. नको बाबा, नको, काय काय करावं लागतं की, कुठे पैसे मागतात की, कुठे दरवर्षी वर्गणी द्यावं लागते की. पहिला तर हाच, पैसे किती द्यावे लागतील आणि दरवर्षी माझा किती खर्च होईल, भलाही इकडे घरात प्रपंचासाठी किती खर्च हो, माझं मला काय द्यावं. त्याही पेक्षा काही लोक म्हणजे काय काय सोडावं लागेल. आता अनुग्रह घेण्यासाठी त्यामुळे आपल्याला काय जमत नाही बाबा, ते अनुग्रह घ्यायचं म्हटलं तर हे ते, मग आता यांना कोणकोणत्या अंतरंगातल्या अनंत हे आहेत ते ज्याचे त्याला माहित. नको बाबा, नको बाबा, होईल, पुढे येतच नाही. म्हणजे सामान्य माणूस स्वत्वातल्या काय काय गोष्टी सत्पुरुषाला, योगी पुरुषाला द्यावं लागतील,
म्हणून सामान्य माणूस त्याच्या त्या सत्पुरुषाकडे जात नाही, अशी भीती त्याला वाटते. पण खरा भाविक असलेला भक्त तो मात्र आनंदाने संत महात्म्याकडे, योग्यांकडे जातो. आणि असा श्रद्धेने जाणारा जो भाविक असतो, नाथ महाराज म्हणतात, त्याला योगी, संत, महात्मा, सद्गुरु सुसेव्य असतो. सहजतेने तो संत त्याला सगळं देऊन. ज्या भक्तीने, ज्या भावाने आपण जेव्हा संत महात्म्यांकडे जातो, तेव्हा तो संत महात्मा, तो योगी, त्याच्या अल्पसेवेला सुद्धा खूप मोठं फळ त्याच्या पदरात टाकतो. त्यातलं सगळ्यात महत्वाचं जर काही फलप्राप्ती, फलनिष्पत्ती योग्याच्या, संतांच्या सेवेत जर मिळत असेल सज्जनो, ती म्हणजे मनशांती, समाधान आहे. त्या परिस्थितीमध्ये तो समाधानी. कितीतरी सामान्य माणसं आर्थिकदृष्ट्या खूप अगदीच सामान्य असतात, म्हणजे फक्त पटकन त्यांना अतिशय गरीब म्हणायचं नाही, म्हणून अतिशय सामान्य, अगदी तटपुंजा संसार आहे. एकट्यालाच नोकरी, 3-4 जण खाणारे आहेत, पक्की नोकरी नाही, रोज कमवायचं, ताजं ताजं कमवायचं, ताजं ताजं खायचं, अशी परिस्थिती असलेली माणसं सुद्धा सज्जनो संत महात्म्यांच्या सहवासात इतक्या आनंदाने, इतक्या समाधानी राहतात. आहेत ना आपले गुरु महाराज, आहेत ना आपले गुरु महाराज. हा जो भाव आहे, हा कदाचित एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडे सुद्धा नसेल, पण त्याच्याकडे असतो. आणि त्याच्या या भावाचा, त्याच्या या भावनेचा संत महात्मा, योगी त्याला भरभरून आशीर्वाद देतो. म्हटलं ना की महाराजांचं एक बोधवचन. महाराज म्हणाले, माझ्या माणसाच्या प्रारब्धामध्ये, त्याच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे आर्थिक, सामाजिक, शारीरिक जी काही असेल, प्रारब्धानुसार जे त्याला येणार आहे ते येणारच आहे, त्याच्यात मी बदल करणार नाही. म्हणाले का? ते त्याच्या हिताचं. आज महाराजांना सुद्धा म्हणले, महाराज नाही तुमचं सगळं मला द्या. म्हणजे आदरणीय विनायकरावजींना म्हणले, महाराजांना खूप 103, 4, 5 पर्यंतचा ताप गेला. आणि त्यांना, ते तरुण होते विनायकराव, म्हणाले, महाराज तुमचा ताप मला द्या ना, हातावर पाणी घेऊन सोडा, मी भोगतो, मी तरुण आहे म्हणले, सेवेपोटी, श्रद्धेपोटी. तर महाराज म्हणले, अरे त्याला हातावर पाणी घेऊन सोडायची गरज नाही, मी त्याला जा म्हणलं तर तुझ्याकडे येईल. महाराजांचे वाक्य आहेत बरं, जसेच्या तसे सांग. मी नुसतं जा म्हटलं तर तुझ्याकडे येईल, पण एक लक्षात घे, म्हणाले, हा जो भोग आहे, हा भोगण्यासाठी मी पुन्हा जन्माला येऊ असं तुला वाटतं का? संत महात्मा, परब्रह्म स्वरूप असलेले सद्गुरु सज्जनो काय सांग. एक प्रसंग खूप छोटा आहे, वाक्य 2च आहेत महाराजांचे, पण या वाक्यातून खरं आपल्याला घेण्यासारखं जे चिंतनीय आहे ते कसं आहे की आपलं प्रारब्ध आपल्याला भोगावंच लागणार आहे. नवे नवे ते आपल्यावरचं ऋण आहे, आपल्यावरचं कर्ज आहे, आणि ते आपल्या नावावरच आहे अकाउंटला. बरं, ही बँक अशी आहे की किती काही केलं तर ते तुमच्या नावाचं कधीच कोणाच्या नावावर जाणार नाही. आपण केलेल्या प्रत्येक कर्माचं, शुभ असो अशुभ असो, त्याचं फळ आपल्या अकाउंटला जमा झालेलं आहे. ते कर्म नोंदल्या गेलेले, त्या कर्माचं फळ लगेच 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, पुढच्या जन्मात, हे त्या परमात्म्याच्या सिस्टीम मध्ये ठरवले. त्याच्यामुळे ते तुमचं तुम्हाला भोगावंच लागणार. महाराज म्हणे, माझं मला भोगावंच लागणार बाळा. हे किती शिकण्यासारखे. म्हणजे उद्या तुमच्या माझ्यावर जो भोग येईल, तेव्हा श्री महाराजांची ही एवढी आठवण जरी आपण लक्षात ठेवली तर आतून दिलासा मिळेल की नाही, हे भोग आहे, हे संपून टाका. विशेष म्हणजे कर्ज फिटताना माणसाला आनंद होतो की नाही, ही जी जाणीव प्रपंचामध्ये आपल्याला आहे, तशी जाणीव सज्जन हो आपल्याला आपल्या वाटेला आलेलं कोणतंही कर्म असो, आनंदाचं असेल ते लक्षात ठेवायचं, ये भी दिन निकल जाएगा. दुःखाचं असेल तर ये भी दिन निकल जाएगा. हे जर लक्षात ठेवलं आणि हे माझं कर्ज संपत झालं, ज्या दुःखाच्या गोष्टी आहेत, तेव्हा तर निश्चितपणे समजावं की अरे चाललंय, फिटत चाललंय. याचं कारण आपल्याला महाराजांनी आपलं प्रारब्ध नवे आपलं पूर्ण संचित महाराजांनी निश्चितपणे, व्यवस्थितपणे रिअरेंज करून दिलं, सोपं करून दिलं, कमीत कमी करून दिलं. आणि असं शास्त्र सांगतं, असं थोर महापुरुषांच्या प्रवचनातून ऐकलेली मी गोष्ट सांगतो. एकदा तुमचा अनुग्रह झाला ना
की माहित नाही, पण 7 जन्मांमध्ये आपण मॅक्झिमम 7 धरून आपला पहिला समज असतो, पण 7 जन्मामध्ये या जीवाला शिवाची गाठ नक्की होणार आहे. या काही गोष्टी, काही परमार्थात ते सूत्र लक्षातच ठेवायचे. म्हणजे का ठेवायचे, तर तो आपला साधन मार्ग आहे. नंबर 2, त्यांनी तुमच्या मनाला शांती मिळते. नंबर 3, एकदा ठरलंय, लहान मुलं पहा, रेल्वेत बसले, मुंबईला जायचं, तास झाला, आई कधी येणार मुंबई, आई कधी कधी. मोठी माणसं विचारतात का? नाही. याचं कारण त्यांना माहिती आहे, आज मुंबईहून आता निघालो, 12 तासांनी आपण तिथे पोहोचणार. हे ठरलेलं आहे, हे समजलेलं आहे. ज्याला माहित नाही तो उतावळा होतो, तो संचित राहतो, चिंता करत नाही. तसं एकदा ठरलंय आपण की आता सद्गुरू मिळाले. आणि काल आपण जो विषय पाहिला परवाच्या दिवशी ब्रह्मानंद महाराजच्या पुढे, की मराठी म्हणाले की या जन्मात इतकी छान तयारी करायची, इतका छान मनापासून अभ्यास करायचा नामाचा, की पुढचा जन्म आदरणीय बाबा बेलसरेंसारखा व्हावा. एक ज्येष्ठ साधक म्हणून त्यांचं नाव त्यांनी घेतलं, त्यांनी पाहिलेला साधक. तो जन्म मिळाला म्हणजे त्या जन्मात अजून इतकी तयारी करायची की पुढचा जन्म तात्यासाहेब केतकरांचा. त्याच्यानंतर ब्रह्मानंद महाराज, म्हणजे 2 2 2 2, आणि शेवटचा जन्म त्या समर्थ सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये मिसळून जायचा. किती कल्पना छान. म्हणजे जसं लहान आपली 10वी 12वीची मुलं अभ्यास करताना 15 दिवसात हा अभ्यास, 15 दिवसात हा 15, आणि मग परीक्षा आली की बस सगळे विषय अभ्यासून संपलेले, समाधानाच्या पूर्ण अवस्थेला आपण पोहोचलेलो. त्या दिवशी आपला खऱ्या अर्थाने निकालाचा दिवस आहे. त्याच्यानो परमार्थ करण्यासाठी प्रपंच करण्याचा का सांगितला, तर प्रपंचातलं सगळं नियोजन जसंच्या तसं फक्त परमार्थाला लावायचं. प्रापंचिक ध्येय हे पारमार्थिक ध्येय आहे. प्रपंचामध्ये याप्रमाणे नियोजन केलं, परमार्थामध्ये या पद्धतीने मला नियोजन करायचंय. म्हणून परमार्थ करावा नेटका. समर्थ म्हणजे आधी अभ्यास करा प्रत्येक गोष्टीचा. एकाच दिवशी काही सुंदर चित्र पहिल्या दिवशी काढता आलेलं असेल. जे विद्यार्थी परीक्षेला जातात ते चित्र, काही उत्तम चित्रकार आपण पाहतो आजकाल, त्या याच्यावर येतात, एका मिनिटात ते फटफट. याचं कारण काय, ते चित्र काढायच्या आधी पूर्ण चित्र त्यांच्या डोक्यामध्ये तयार असतं. कोणती रेष मारल्यावर त्याला कसं फुलवायचं हे त्यांनी प्रॅक्टिस करून अगदी आधीच तयार करून ठेवलेलं असतं. अगदी तसंच्या तसं सज्जनो, महाराजांच्या कृपेने जर आपण नामाचा अभ्यास आणि त्याच्याबरोबर हा सत्संग म्हणजे हा ग्रंथ, की नाही काय करायचं. ते सांगत होते की मोठा श्रीमंत म्हणून जरी झाला, आता भाविकांच्या बाबतीमध्ये त्याचे की भक्त जर खऱ्या अर्थाने सद्गुरूजवळ, योगी पुरुषाजवळ गेला, तर तो योगी, तो संत त्याला समाधानीच करून सोडतो. पुन्हा समुद्राच्या मुद्द्यावर येताना अवधूत सांगतो की समुद्राच्या पाण्यामध्ये शिरायला जात असताना सगळी माहिती असल्याशिवाय, एखादा मोठा श्रीमंत आहे, तो म्हणून मी फार श्रीमंत आहे, पण मी जातोच, शिरतोच पहा, माझ्याकडे खूप श्रीमंती. नुसत्या श्रीमंतीच्या भरोशावर तो समुद्र तरून जाऊ शकतो. खूप श्रीमंत आहे म्हणून समुद्र म्हणतो की नाही बाबा हा खूप श्रीमंत आहे आणि माझं उल्लंघन करून जा, शक्य. श्रीमंतीच्या नुसत्या पायावर तो समुद्राचं उल्लंघन करता येत नाही. तसं देवाधिकांना, राजे लोकांना किंवा व्यवहारातील मोठ्या लोकांना योग्याच्या मनाविरुद्ध जाता येत नाही. अगदी तसंच आहे की तिथे श्रीमंती कामाचीच नाही. तिथे फक्त तुमचा भक्ती भाव, तुमची श्रद्धा, तुमचं प्रेम त्या सत्पुरुषाला हवं. पुढचं वैशिष्ट्य अवधूत महाराज सांगतात. समुद्राचं वैशिष्ट्य पहा. कितीही कचरा, कितीही गटारामधल्या नद्यातून समुद्रामध्ये इतका मळ त्या समुद्रामध्ये जातो, पण दुसऱ्या दिवशी पहाटे समुद्राच्या काठावर समुद्र सगळा कचरा आणून टाकतो. समुद्र स्वतःच्या जवळ मळ कधीच ठेवत नाही. त्याच्या निर्मलतेचं कारण काय, तर सगळा मळ, सगळ्या अनवॉन्टेड गोष्टी समुद्र टाकून देतो. स्वतःमध्ये स्वच्छता, स्वतःची निर्मलता राहण्याचं कारण त्याच्यामध्ये आलेल्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी, मल ज्याला म्हणतात. किंवा साधकाच्या जीवनामध्ये साधकांनी याच्यातून काय घ्यायचं, तर ज्या काही गोष्टी अनावश्यक, ज्या तुमच्या साधनेला त्रास देणाऱ्या, ज्या तुमच्या साधनेला थांबवणाऱ्या,
अशा सगळ्या अनवॉन्टेड मल असलेल्या राग म्हटलं दिवसभर जप केला, संध्याकाळी 10 मिनिटं मोठ्याने रागवले, सगळा जप केला. हा एक क्रोध, ही एक काम वासना काही असेल, म्हणून आपल्याकडे इतकी बंधनं सांगितलीत ना, त्याचं कारणच आहे की ते मन, ते अंतःकरण इतकं शुद्ध राहायला पाहिजे की नाही 4 महिने कांदा खाऊच नका, लसूण वर्जच करा. साधी गोष्ट की सकाळच्या नैवेद्याला आपल्याला, आपण रोज महाराजांना नैवेद्य करतो, बरोबर वर्षातला अर्धा काळ तुमचा कांदा लसणाशिवाय नाही. सकाळी नाही लागत, सकाळी कांदाही नको, लसूण, असं करता 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 त्याचं व्यसनच का नाही की ज्या अन्न पदार्थांमुळे वासना तीव्र होतात, रागाची असेल, लोभाची असेल, कामाची असेल, वेगळी कोणती असेल, ती ज्याच्यातनं निर्माण होती ते अन्नच सेवन. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की अन्नातूनच वासना निर्माण होते. म्हणून सात्विक अन्न, सात्विक आहार, अन्नपेक्षाही तेवढा नाही, अजून मोठा त्या अन्नाला शब्द त्यांनी केला, आहार हा शब्द दिला, सात्विक आहार. मग तो खाण्याचा, जिव्हेचा असेल, कानाचा असेल, डोळ्याचा असेल, जिव्हेचा, कशाचा, 2 प्रकारचे. काय वाचावं, काय पाहावं, ज्या पाहण्याने मन विचलित होत, ज्या पाहण्याने, ज्या श्रवणाने, ज्या चिंतनाने, ज्या बोलण्याने माणसाचं मन, माणसाच्या वृत्ती ह्या चाळवल्या जातात, तो आहारच नको, तो सात्विक नाहीच. ज्या सेवनाने, ज्या आहाराने मन प्रसन्न होतं, ज्या आहाराने मन भगवत भक्तीकडे वळतं, खऱ्या आनंदाकडे वळतं, असा आहार नित्य माणसाने घ्यावा. आणि ते असं म्हणतात, अशा आहाराने अगदी साधारणपणे एक कॉमन गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असते सामान्यपणे, जी माणसं खूप तिखट खातात, ती वागत असताना एखादी घटना घडल्यानंतर इतक्या लवकर प्रतिक्रिया देतात, आणि दिली जाणारी प्रतिक्रिया सुद्धा क्रोधाचीच असते. म्हणजे त्या आपल्या असलेल्या षडगुणांपैकी एक असलेल्या, षडविकारांपैकी एक असलेल्या विकाराला संतुलित करण्यासाठी आहाराचं होतं. आणि हा विकार या अंतःकरण रूपी समुद्रातला मळ आहे. अवधूतांना अपेक्षित आहे साधकांनी स्वतःच्यातले असे सगळे मल, असे सगळे अनवॉन्टेड गुण काढून टाकावेत, काढायला पाहिजे. त्या संदर्भामध्ये योग्यांच्या बाबतीमध्ये ते म्हणतात की योगी हा अखंड ध्यानामध्ये, म्हणजेच अखंड साधनामध्ये, म्हणजेच अखंड अनुसंधानामध्ये, अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये असल्यामुळे प्युरिफायर बसवण्यासारखं अखंड नाम किंवा अखंड अनुसंधान. म्हणजे खरोखर सज्जन हो, मी तुम्हाला काय सांगू, 1 दिवस 2 दिवस खरं हा एक प्रयोग घरच्या घरी आपण करू शकतो की नाही. आज 13-14 तास अगदी मौनात राहू. मौनात म्हणजे फारच काम, अगदी आता बोलल्याशिवाय होतच नाही, तिथे तेवढं कामापुरतं बोलावं. आणि पॅरलल, समांतर काय करावं, नाही आज दिवसभर नाम करायचं 13 तास, असं 1 दिवस, असं 2 दिवस, स्वतःचा स्वतः प्रयोग घरात. हे चर्चाही करू नये, मी मौन वगैरे, पुन्हा मग त्याला तुम्ही करू नका, मी करतो असं तसं, ते काहीच नको, करून पाहायचं कामापुरतं. आणि जप करून 13 तास, दुसऱ्या दिवशी 13 तास, तिसऱ्या दिवशी खरोखर असा अनुभव येतो की आतमध्ये नाम सुरू. आपण घेतही नाही, पण नाम सुरू याची अनुभव. दुसरी महत्वाची गोष्ट, बोलावं वाटत नाही. एकदा मौन केलं ना, 13 तास मौन खऱ्या अर्थाने केल्यावर 14, 15, 16, 3 पुढचे 3 तास स्वतःच्या मनाकडे पाहावं, मनाच्या तरंगांकडे पाहावं. खरंच नाही बोलावं, बोलायची गरज आहे का, बोलू का, नाही बोलली तरी चालतं, नकोच बोलायला, असा आतून संदेश मिळतो. म्हणजे अशी भावना होते. संदेश मिळणं वगैरे म्हणजे काय फार मोठा शब्द नाही, पण ती भावना, ती वृत्ती तयार होत राहते. आणि कामापुरतं बोलणं म्हणजे मौनच. अत्यावश्यक तिथे बोलणं आणि बाकी सगळा वेळ नामामध्ये घातला तर सज्जनो, काय सांगू मी तुम्हाला, फार सुंदर आहे. हे जे सांगतायत ना की आपला मळ समुद्र जसा फेकून देतो,
तसं आपल्यालाही करता येतं किंबहुना अवधूतांचं म्हणणं आहे, साधकांनी हे करावं. योग्यांच्या बाबतीत असं होतं, योगी एकदम योगी झालेलाच नाही. महाराज म्हणाले ना, अरे मी तुम्हाला करून दाखवतो. मोठा संतांचं जीवनचरित्र म्हणजे एक मोठं महानाट्यच आहे, की कुठे जन्माला आले, कसे वागले, कसे केले, आणि हे सगळे त्यांच्या जीवनलीला पाहत असताना खरं जीवनचरित्र संतांचं आपल्याला जे पाहायचंय त्यात तेच शिकायचं की हा संत वागतो कसा, हाऊ ही रिॲक्ट, तो कसा रिॲक्ट होतो प्रत्येक गोष्टीने, आणि आपण कसे होतो. मग आपल्याला तसं व्हायचं. सिनेमा पाहत असताना तारुण्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की त्या हिरोच्या ठिकाणी मीच आहे, आणि तसं म्हणून तो सगळा चित्रपट पाहत असतो. तसं संतांचं जीवनचरित्र, मला तसं व्हायचं, मी तसा वागेल, मला ते बनायचं, मला ते बनायचं, या श्रद्धेतून जेव्हा आपण चरित्र वाचायला जातो ना, तर सज्जन हो, आपणही पाहिले तारुण्यामध्ये आपली केशभूषा कशी असायची, आपली कपड्यांची स्टाईल कशी असायची, आपण चालायचो कसे, आपण बोलायचो कसो. एक चित्रपट एखाद्या अभिनेत्याचा पाहिल्यावर तरुण मुलांच्या मनावर असे परिणाम होतात, तसे ते वागायला लागतात, कारण त्यांचा तो आयडॉल असतो, त्यांच्या समोर ते चित्र आहे. आणि मानसशास्त्राचा सिद्धांत असा आहे की तुम्ही ज्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाला पूजन करा किंवा जे तुम्हाला आवडतं तसं तुम्ही सहजतेने बनायला लागता. समाजामध्ये आपण पाहतो ज्या ज्या प्रकारच्या फॅशन्स येतात, त्या फॅशन्स तुम्हाला समाजातल्या स्त्री पुरुषांवर पाहायला मिळतात. केशभूषा असो, वेशभूषा असो, वागणं असो, बोलणं असो, खाणं असो, पिणं असो, सगळ्यात दुर्दैवाने आता गोष्ट जी आली ती म्हणजे खाद्य संस्कृतीवरची. इतकी विचित्र आहे की सात्विक अन्नाला कुठे जागाच नाही. ठीक आहे, वेगवेगळे पदार्थ, त्यांची नावं, ती बनवून आणतात, 10 मिनिटात देतात, काय 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 काय, पिझ्झा, बर्गर. कुठे भारतीय संस्कृतीतलं परत भात, भाजी, पोळी, सात्विक अन्न, की ज्या अन्नाने सात्विकताच निर्माण. आता आहार सुद्धा त्या ऍडव्हर्टाईज प्रमाणे. परवा एका डेंटिस्टची मुलाखत मी पाहत होतो, कसा परिणाम होतो बघा. म्हणजे सारखं दृश्य तुम्हाला ते दाखवलं, त्या दृश्याचा परिणाम कसा होतो. एका टूथपेस्टच्या कंपनीचं काही वर्षांपूर्वी मॅनेजिंग डायरेक्टर्सची मीटिंग R&D बरोबर सुरू, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी, आणि म्हणाले आपली टूथपेस्ट जास्त प्रमाणात खप व्हायला पाहिजे. मग 2-3 वर्षाचे त्यांचे सर्वे पाहिले की या वर्षात इतका सेल झाला, या वर्षात इतका झाला, वाढतोय. तरी एक जण म्हणाला की हा सेल दरवर्षी 30%, 40% वाढतोय, पण हा जर 60-70% वाढा, आपलं टार्गेट या वर्षीचं म्हणाले 70% वाढलं पाहिजे. आणि त्यांची ती मीटिंग सुरू होती. खूप खलबत चालली, असं करा, तसं करा, ऍडव्हर्टाईजवर इतका खर्च करा, अशा प्रकारची. त्या मीटिंग मध्ये सगळ्यांना चहा कॉफीचे कप देणारा एक, काय म्हणतात त्याला, बॉय होता, सेवक होता. त्यांनी ती सगळी चर्चा ऐकली. उत्तम शिकलेला होता तो, ग्रॅज्युएट झालेला होता, पण मोठ्या पदावर काही नोकरी मिळाली, जी मिळाली म्हणून त्यांनी स्वीकारली. आणि त्यांनी एकच सूचना त्या मॅनेजिंग डायरेक्टरला हळूच जाऊन, सूचना म्हणजे तो म्हणला, सर मला तुम्हाला काही बोलायचं, आणि हळूच बोलला. सगळ्यांच्या टेक्निकल ऑफिस, त्या सगळ्या बोर्ड ऑफ मीटिंगच्या समोर कसं म्हणलं डायरेक्टरच्या. ते म्हणजे, सांग सर, मी एक सांगू का सेल वाढायला. सगळ्यांनी त्याच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहिला. आम्ही एवढी चर्चा 3 तास झाले करतोय, तू काय सांगणार वगैरे अशा नजरेने. तर तो त्यांनी हातात तो ट्रे खाली ठेवला, म्हणला मी एक सूचना करू का. अहो इतके लोक ऍडव्हर्टाईज पाहतात, हे तर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तू नवीन काय सांगतो, त्याचा परिणाम खूप चांगला होतो, ते आम्हालाही माहिती म्हणे. आम्ही तर इतके दिवस झाले त्या डेंटल टूथपेस्टचे ऍडव्हर्टाईज करतो. तेच तर मला सांगायचं म्हणे. नम्रपणे सांगतो, आपल्या कुणाच्याही लक्षात हा मुद्दा आला नाही. फक्त त्या ऍडव्हर्टाईज मध्ये एक गोष्ट करा. काय करा म्हणाले, की तुमचा खप तुम्हाला आता किती अपेक्षित आहे, सध्या किती आहे, 40% यावर्षी वाढला. तुमचं यावर्षीचं टार्गेट आहे अजून 20% वाढवायचा, 20 ते 30%. हो म्हणाले. तर म्हणाले, ज्या ऍडव्हर्टाईज मधल्या ज्या स्त्रीच्या हातात तुम्ही टूथब्रश देता आणि ती पेस्ट लावते, तर फक्त तिला सांग की ती टूथब्रश वरची, सॉरी, त्या ब्रश वरची पेस्ट पूर्ण याच्यावर लाव.
ब्रिसल्स वर. ती थोडंसंच लावते म्हणाले, पूर्ण लावायला लावा. त्यांनी काय होईल? अहो तितकानं पाहिल्यावर लोक तितकंच ठेवतात म्हणाले. लोक तेच पाहताना किती घेतली. आणि ती पेस्ट वाढली. एका डेंटिस्टची मुलाखत पाहिली. त्या म्हणाल्या, काल परवाच पाहिली होती, त्या असं म्हणाल्या, ब्रश कसा करावा म्हणून त्या सांगत होत्या. तर त्या म्हणाल्या की पूर्ण ब्रशवर पेस्ट नका टाकू, पेस्ट फक्त हरभऱ्याच्या डाळी इतकीच ब्रशवर ठेवा आणि मग कसा. सारखी गोष्ट एखादी पाहिल्याने माणूस तशीच करायला लागतो. आणि त्या ऍडव्हर्टाईज नंतर आताही तुम्ही कोणत्याही घरात सकाळी जाऊन पहा, पूर्ण तो मुलगा, ती मुलगी, तो बाबा, ती आई पूर्ण ब्रशभर पेस्ट टाकते. साधी गोष्ट आहे, ते विक्स वेपोरिकच्या ऑलरेडी इतका घ्या, ती कसं काढून दाखव. मस्ते अशी काही उपयोग होत नाही त्याचा. फेअर अँड लवली लावणारा माझा एक मित्र होता. 1985 आम्ही 12वीला होते. तेव्हापासून तो फेअर अँड लवली आजपर्यंत लावतोय. 50-60 वर्ष व्हायला. तो त्याचा रंग काहीच बदललेला. फेअर अँड लवलीचा खूप मोठा फायदा त्यांनी. सांगायचं मला काय, ज्या गोष्टी आपण पाहतो त्याचा मनावर परिणाम. म्हणून अशाच गोष्टी पहा, अशाच गोष्टी वाचा, अशाच श्रवण करा की ज्यांनी मला माझ्या साधन मार्गामध्ये निश्चितपणे फायदा होईल. म्हणून सारखं काय म्हणाले, आजच महाराजांचं एक बोधवचन, नित्य नेहमी उपासना केली तर फार थोर आहे. हे नित्य उपासना. संध्याकाळी 6:30 जगात 6:30 घरीच पाहिजे आपण, जी काही वेळ ठरली असेल तेवढ्या 20 मिनिटाची उपासना करा. जास्त केली की रोज माणूस कंटाळा करतो. थोडी उपासना, थोडा नियम असावा, पण तो प्राणापलीकडे जपावा. आणि त्याने काय होतं की त्या वेळेला महाराज आपली वाट पाहतात. 7ला उपासना, 6:30 तुमच्या वेळेने छान, पण त्याचा परिणाम आपल्या साधन मार्गामध्ये फार होतो. आणि आपल्या घरातलं अधिष्ठान जिवंत ठेवण्याचं कार्य त्यांनी सहजतेने साधलं. हा मळ काढण्याचं, अंतरंगातला मळ गेला ना की नाम अजून छान, शुद्ध अंतःकरण झालं आणि मग नाम घेणं. छोटी मुलं निरागस असतात, निर्विकार असतात, म्हणून त्यांनी घेतलेलं नाम, त्यांनी केलेली उपासना त्यांच्या तारुण्यामध्ये त्यांना खूप कामाला येते. जे मुलं अगदी बालपणामध्ये मनापासून उपासना आईच्या बळजबरी न करूया, पण श्रवण करतात त्याला कळव न कळव, पण त्या शुद्ध अंतःकरणावर त्याचं जे इम्प्रेशन पडतं सज्जन हो, ते बरोबर योग्य वेळात योग्य ठिकाणी आयुष्यात त्याला कामाला येतं. हे या साधनेचं फळ आहे. पुढे म्हणाले की हा मळ एकदा काढून घेतला योग्याचा तर मळ नसतोच म्हणाले. का नसतो? त्याचं शुद्ध आहे, त्याचा अंतःकरण, त्याच्या अंतःकरणाचा सागर त्या भगवंताच्या नामाने, त्या भगवंताच्या अनुसंधानाने इतका भरलेला असतो की तिथे मळ राहू शकत नाही. नाम, अखंड अनुसंधान सद्गुरूंचं म्हणजे अखंड सात्विक विचारांचं चिंतन. आपण महाराजांच्या चरित्राचं, महाराजांच्या लीला चरित्राचं जे चिंतन करतो म्हणजे काय करतो? अगदी सकारात्मक गोष्टींचं चिंतन करतो. आणि ते अंतःकरणासाठीचं चांगलं प्युरिफायर आहे, नाही का? नरेंद्र मोदींनी ती गंगा केली, मोठमोठ्या बोटी त्या काशीला सारख्या फिरत राहतात, सारख्या. एवढी मोठी, इतक्या वर्षांची, अत्यंत लहान झालेली आपली पवित्र असलेली गंगा नदी या सरकारने वेगवेगळे प्युरिफायर सगळीकडे लागला. वर्ष 2-5 वर्षाचा काळ. पण आज गंगेचं पाणी आपण सगळेजण राशन करू शकतो. गंगेच्या पाण्याचं महत्व आजही तितकंच. आजही आपण गंगेचं पाणी घरी आणून ठेवलं तर पहिल्या दिवशी जे जेवढं शुद्ध असतं तितकं शुद्ध शेवटपर्यंत असतं, शेवटपर्यंत. म्हणून आपण ते आणून तांब्याच्या भांड्यामध्ये, तांब्याचं सारखे गुण त्याच्यामध्ये उतरत राहतात. मूळ गंगा तर पवित्र आहेच. तिचं वैशिष्ट्य सायंटिफिकली आता प्रूव्ह झालेलं आहे, ते वेगळं सांगायची गरज नाही. पुढे म्हणाले, ताम्रपर्णी नावाची एक नदी समुद्राला मिळत असते आणि ती जिथे मिळते तिथे मोती मिळतात. तिथे मोती मिळण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त असतं. तर ते म्हणाले तिथे मोत्याची खाणच तयार झालेली. तसंच मुमुक्षूंची श्रद्धा योग्यांच्या ठिकाणी बसली. मुमुक्षू ताम्रपर्णी नदी असल्यासारखा आहे. ज्याला उद्धरून जायचं अशी ज्याची इच्छा आहे, जो साधन मार्गावर आहे, तो या समुद्राला म्हणजे योग्याला, संताला, सद्गुरूंना जर भेटला
संपलं. त्या क्षणी मुक्ती. मुक्ती म्हणजे काय, त्या क्षणी म्हणजे काय, तो आला ना आता. आता त्याचा मार्ग सुरू झाला. आता तो नाम साधन करणार आणि निश्चितपणे या जन्मामध्ये त्याला मुक्ती तो योगी, तो सद्गुरू, तो संत देणार. असं ताम्रपर्णी नदी आणि समुद्राचं जसं होतं, तिथे मोती प्राप्त होतात, इथे जन्माचे मोती होतात. मोती मुक्ततेची अवस्था. पुढे म्हणाले, जो कोणी समुद्रामध्ये उडी घेतो, चांगले चांगले रत्न शोधक ज्याला असे जे समुद्रामध्ये उडी घेऊन, आता तर पाणबोटीच आहेत, काही प्रश्नच नाही, जितक्या खोलवर जातात, जिथे समुद्राचा तळ त्या समुद्राच्या याच्याप्रमाणे प्राप्त होतो, तिथे रत्न मिळतात. रत्नगर्भ समुद्राच्या ठिकाणी अनेक प्रकारचे वेगवेगळे मोती त्यांना सापडतात. हे जसं समुद्राच्या बाबतीत आहे, तसा श्रद्धावान चांगला भक्त जेव्हा सद्गुरूंच्या, संतांच्या, योग्यांच्या सहवासाला यायला लागतो, त्याच्या सत्संगात राहायला लागतो, तेव्हा त्या साधकाला ज्ञानाची रत्न, ज्ञानाचे मोती प्राप्त होतात, असं अवधूत सांगतात. म्हणून संत महात्म्यांच्या जवळ नेहमी सहवास ठेवा. कोणत्या संतांच्या कोणत्या वाक्यातून आपल्याला कोणत्या गोष्टीचा बोध होऊन आपल्या आचरणावर सकारात्मक परिणाम होईल सज्जन सांगता येत नाही. म्हणून श्रवण सुद्धा सारखं चांगलं करत राहा. आणि श्रवण, महाराज एकाने विचारलं, महाराज नाम घेत असताना प्रवचन ऐकलं. अरे ते म्हणजे किती छान फिल्टर लावलाय नामाचा, त्याच्यामुळे ते नामही वाया जात नाही आणि ते श्रवणही वाया जात नाही. जे जाईल ते योग्यच आपल्या कानातून अंतःकरणापर्यंत पोहोचेल आणि ते आपल्या भावी जीवनावर अत्यंत आध्यात्मिक प्रकाश टाकणारे ठरतील. पुढे म्हणाले, समुद्राची मर्यादा कधी कोणाला करता आलेली नाही, तशी योग्याची सुद्धा योग्यता शास्त्राला किंवा योगशास्त्राला करता येत नाही. समुद्राच्या पाण्याचा प्रवाह बदलतो, समुद्राच्या पाण्याला प्रवाह नसतो. सगळं पाणी समुद्र लक्षणे साधिता अधिक दशा आली हाता, ते योगी याच्या योग्यता परिस तत्वता सांगेन. समुद्री प्रवाह नव्हे काही, सदा पूर्ण ठाईच्या ठाई, तैसे तैसे हाता योगी याची योग्यता परिस तत्वता सांगेन. समुद्रा माझी जळ, लाटांखाली अतिचंचळ, योगी या अंतरी अतिनिश्चळ, नाही तळमळ कल्पना. ते म्हणाले, समुद्राचा प्रवाह मर्यादेतच राहतो, तेवढाच राहतो, त्याच्या बाहेर समुद्र कधीच येत नाही. अगदी योग्याचं सुद्धा आहे, तो त्याच्या मर्यादेतच कायम असतो. त्याचं ठरलेलं आहे, खाणं पिणं वागणं बोलणं राहणं सदाचार सगळा एका मर्यादेच्या आत असतो. की तो महाराजांना रात्री झोपायला कधी कधी 2:45-3 व्हायचे, पुन्हा 3:30ला महाराज नित्याप्रमाणे उठलेले असायचे. पुन्हा 3:30 ते रात्री 11:30 काय असेल तोपर्यंत जगाचा संबंध जगाशी जो होता तो. आणि या सगळं करत असताना 60,000ची जपसंख्या झाल्याशिवाय हा महात्मा त्यांच्या मर्यादा सगळ्या ठरलेल्या होत्या, वागण्याच्या खाण्याच्या बोलण्याच्या. अगदी जाडं भरडं धोत्र महाराजांचं असायचं. आपल्या सगळ्यांचे आई बाबा, माफ करा बाबा, साधारणपणे धोतर नेसायचे. आणि 60-70 वर्षांपूर्वी विकत आणलेलं पिवळ्या रंगाचं धोतर असायचं. आमच्याकडे ते गाईच्या शेणामध्ये आदल्या दिवशी भिजू घालायचं नवीन आणलेलं, म्हणजे त्याचं ते पिवळसर पण निघून ते शुभ्र व्हायचं थोडस. म्हणून थोडस गाईचं शेण आणि बादलीभर पाणी त्याच्यात टाकायचे. ते आणलेले नवीन पिवळे धोत्र जाडे भरडे असायचे कॉटनचे, रात्रभर त्याच्यात भिजून ठेवले की त्याच्यावरचा पिवळसरपणा निघून जायचा, ते शुभ्र धोत्र व्हायचं. मग ते घातले. असे जाडे भरडे धोत्र पूज्य श्री महाराज घालायचे. महाराजांचे एक शिष्य होते, प्रभाकर आवळशी नावाचे, खूप श्रीमंत होते. 108 एकर जमीन, अत्यंतिक श्रद्धा महाराजांना. आणि त्यांनी जेव्हा अनुग्रह महाराजांचा घेतला तेव्हा त्यांनी पाहिलं आपल्या अंगावरचे धोतर, त्या काळात मर्सराईज भरत भेट नावाचं एक धोतर जोडा मिळायचं.
खूप महागाचा असायचा. श्रीमंत लोकच ते भरतभेट नावाचा धोतर थोडा वापरायचा, मर्सराईज वगैरे काय अजून. तर त्यांना असं वाटलं आपण महाराजांचे शिष्य, आपले सद्गुरू असे धोतर नेसतात, आपण असं नेसतो, आपल्या सद्गुरूंना सुद्धा आपण चांगले धोतर घेतले पाहिजे. म्हणून त्यांनी भरतभेट नावाचा धोतर जोडला. महाराजांनी पाहायला आनंद वाटला. धोत्राचा आनंद नव्हता, त्याच्यावरचं जे नाव होतं भरतभेट, महाराजांनी जोडलं. काय श्रद्धा! म्हणजे या विश्वाकडे पाहताना अखंड देवत्वासारखंच पाहिजे. हे पुढे पुढे तर याच्यामध्ये एक वाक्य माझ्या वाचण्यात आलं. ते म्हणाले, तुम्ही या जन्मामध्ये जर अखंडतेने हा अभ्यास केला की कुठेही पाहिलं तर हे भगवंताचं स्वरूप आहे, हे भगवंताचं स्वरूप आहे, असा मनातून पाहण्याचा अभ्यास जर केला तर याच जन्मामध्ये तुम्हाला आत्मज्ञान होईल, असं नाथ महाराज. म्हणजे आपल्याला जे जे दिसेल, अरे हे भगवंताचं, मनातल्या मनात कोणाला कळतंय का? आपला दृष्टिकोन आतून डेव्हलप करायचा हा, की प्रत्येकाकडे हे भगवंताने निर्माण केलंय, हा भगवंताचं स्वरूप आहे, याच्यामध्ये भगवंत आहे, याच्यामध्ये भगवंत आहे, भगवंत हे रूप घेऊन आला, असं अखंड. म्हणजे काय? अखंड भगवंताला पाहण्याचा अभ्यास, अखंड चिंतन त्याचंच होईल. असं जर जन्मभर झालं म्हणाले तर याच जन्मात तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार. आपल्या बाबतीत पाहिलं तर बहुत आयु गेले, म्हणजे राहिले की आता जमेल का? जमत. इथून राहिलेलं सगळं आयुष्य समजायचं आपण. 5 ओव्हर तर 5 ओव्हर चांगल्या खेळायच्या, शेवटच्या का असेल आपल्याला काय, पुढच्या शेवटच्या 5 ओव्हर खेळताना फार मजा आहे. तसं आपल्या शेवटच्या 5 ओव्हर म्हणजे 50 वर्ष आपल्या हातात आहे असं समजायचं. 5 ओव्हर म्हणजे 50 वर्ष. राहिलेल्या 50 वर्षामध्ये हा अभ्यास जर केला तर साधेल का? 100% साधेल. का? कारण त्यांचं ब्रीद आहे ना, ते त्यांनी सांगितलंय, जबाबदारी आपली नाहीच आहे का? ब्रीदासी सांभाळा. तू पतित पावन म्हणतो ना, आपण तर काही फार पतित नाही, पतित थोडे फार आहेत. म्हणजे पतितांची लिस्टच घ्यावी. श्री रावण, श्री कंस, श्री अजामेळ, अशांची सगळं पाहावं, त्याच्यामध्ये आपल्याला पाहावं. महाराज म्हणायचे ना, भागवत काय ऐकावं, की भागवतामध्ये हजारो भक्तांच्या कथा आलेल्या आहेत आणि ते 1000 भक्त 1000 प्रकारचे आहेत. कोणाला हे तर कोणाला ते तर कोणाला ते, त्या सगळ्यांमध्ये कुठेतरी आपण बसूच केली. त्या हजारामध्ये इतकं म्हणजे काय म्हणतात त्याला, इतके वेगवेगळ्या प्रकारचे आहेत की आपण कधी विचार केले नाही असा इतकं माणूस पाप करू शकतो. पण ते म्हणाले, तू पतित पावन आहेस ना, मग तुझं ब्रीद आहे, तू पतित पावन आहेस, कर पतिताचा उद्धार. म्हणून सज्जन हो, ते असं सांगतात की तो कधी मर्यादा. तर ते भरतभेट तुम्हाला सांग, भरतभेट महाराज खूप चांगला आहे. महाराज आपण नेसावाच. हो हो हो. महाराजांनी रामाच्या पेटीमध्ये ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी कीर्तन करायला, कीर्तन झालं, संभावना भरतभेट यांच्या समोर काय म्हणू शकतात, महाराजांच्या अंगावर पुढे ते झाड भरलं, कालचं जे होतं वरचं चांगलं हे घालतं, हे द्वारे टाक. मर्यादा. आपण साधक साधक काय म्हणून म्हणलं की तो योगी, तो संत, तो सद्गुरू, तो संत महात्मा आपली मर्यादा सोडतच नाही, कारण याच्यासाठी मी आलोच नाही का. पुढे म्हणाले, समुद्र, समुद्री प्रवाह नव्हे, प्रवाहे वीण जळ, समुद्रे जेवी निश्चळ, मृत्यू भये वीण अचंचळ. ते म्हणाले की त्याला प्रवाह तर नाहीच आहे. म्हणाले, वर 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 पाहायला समुद्र शांत दिसतो, लाटा नसतात तेव्हा किती शांत स्थिर वाटतो, पण वरून शांत दिसणारा जो समुद्र आहे, आतमध्ये मात्र तो अतिशय चंचल असतो खाली, असं अवधूत सांगतात. पण योगी आत बाहेर निवांत असतो, तो कधीच आतून खळवळलेला नसतो, बाहेरून तर नसतोच. संतांना, योग्यांना त्यांच्या समोर त्यांची निंदा केली,
चेहऱ्यावरचं हास्य तसूभरही कमी होत नाही. त्याचं उदाहरण आपण काल पाहिलंय की महाराज तुम्हाला राग काय येत नाही, ते म्हणाले तो तसा वागतोय त्याचं कारण काय हे मला माहिती आहे की तो अज्ञानी आहे, आणि हे अज्ञान कमी झाल्याशिवाय तो सन्मार्गावर येणार नाही. आता तर त्याचं जे वागणं आहे, जसं आईला माहिती ना हे लेकरू खोडकर आहे, त्रास देते, याचं कारण ती तेवढी रागवतच नाही. अगदी तसं दया सिंधत्व महाराजांचं, सत्पुरुषांचं. तसा ते म्हणाले की हा योगी निश्चळ असतो म्हणाले. समुद्र चंचल दिसतो पण हा मात्र अगदी निश्चळ असतो. याचं कारण त्याच्या आत्मसमुद्रामध्ये तो निवांत राहत असतो. आणि पुढे म्हणाले मृत्यू भये फीन अचंचळ असे केवळ योगी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मृत्यूचं भय जर गेलं ना, परीक्षेचं टेन्शन गेलं मुलाचं समजा, तो किती आनंदात असतो. ज्या विद्यार्थ्याचा सगळा छान अभ्यास झालेला आहे, ज्यांनी अनेक वेळेला परीक्षा दिल्या, म्हणजे नापासून नाही, प्रॅक्टिसच्या, त्याला मृत्यूचं भय त्याला परीक्षेचं भय राहतं का? नाही. म्हणजेच काय, ज्ञान आलं. ज्ञान आलं कशाचं? मृत्यूच्या भयाचं. अरे ते काहीच नाही. आणि याच्यासाठी उत्तम उदाहरण भाऊसाहेबांचं वय 90 वर्षांचं होतं, आणि तेव्हा ते त्यांना दिसायला कमी लागलं, ऐकायला कमी येऊ लागलं, जेवण कमी झालं, चालता येईना, फारसं बोलता येईना. ते एकदा महाराजांना म्हणाले की महाराज आता मी समाधानी आहे म्हणाले, आता देहही थकला, ऐकूही येत नाही, डोळ्याही दिसत नाही, मग मला कशाला ठेवलं, मला घेऊन चला ना. महाराज म्हणाले हे सगळे देहाचे अवयवाचे हे परिस्थिती अशी झाल्यावर सुद्धा माणूस नाम घेऊन समाधानात राहू शकतो, हे लोकांना दाखवण्यासाठी तुम्हाला ठेवलंय. महाराज म्हणाले याच्यातून काय घ्यायचं आपण घ्या. उद्या आपण सगळेजण त्या मार्गाने गेल्यावर सुद्धा या सगळ्या चरित्रांचा, या चिंतनाचा फायदा. मला काय काही लोक विना कशाला ठेवलं, अरे कशाला, तुझ्या हातात काय म्हणून नाही, हातात तर नाही, मग शंक करण्यापेक्षा नाम घे. मला आठवतं माझ्या वडिलांचं वय 92-93 वर्षांचं होतं. मला म्हणाले मला गणपतीच्या मंदिरात दर्शनाला देऊ का. त्यांचा हात धरून चालायचे ते, मला फक्त हात धर, फार आवडायचं नाही. एके वेळेपर्यंत 90-92 पण हातच धरू द्यायचे, मग 93-94 झाले की मग हात तरी धरू द्यायचे. म्हणजे कॉन्फिडन्स, मी काय इतकं तुझ्या हातात हात देणार नाही झालं. बघे खूप चांगली गोष्ट. जुनी माणसं गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही परत चालल्यावर त्यांच्याच वयाचा 1-2-4 वर्षांनी लहान असलेला एक माणूस भेटला नसा. दोघांचा रामराम झाला. तुम्ही काय देव बाप्पा, आता थकलो ना, असं तसं नाही, आता केव्हा नेतो की देव देव, असं माझ्या वडिलांनी. आणि ते म्हणजे त्याची वाट पाहण्यापेक्षा नाम घेणं म्हणले, जितक्या दिवस आपल्याला ठेवलं तितक्याच नाम घ्यायचं, तेवढी संधी आहे म्हणाल. किती छान आहे, इतक्या दिवस आपल्याला जपाला ठेवलंय. ही संकल्पनाच किती छान आहे, नाही का? मानवी जीवनात खरोखर खूप आनंद आहे, फक्त तो घेता आला पाहिजे. महाराज म्हणाले परमात्मा इतका दयाळू आहे, परमात्म्याकडे इतकी समानता आहे, त्यांनी प्रत्येकाला प्रपंचामध्ये प्रत्येकाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंद देण्याचं साधन एकच ठेवलेलं आहे. आणि तो विषय आपला परवा झालाय. गरिबी कितीही असू द्या, मला सांगा तुम्ही, आपण रेल्वे स्टेशनवर काय काय पाहतो, रेल्वे स्टेशनच्या बाहेर कोणत्याही गावाच्या पहा, किंवा पालामध्ये राहणारे लोक पहा, खऱ्या अर्थाने जे भटके विमुक्त आहेत अशा लोकांचं जीवन पहा, तिथे आनंद आहेच ना. आपल्यासारखं त्यांना राहायला नाही. पाऊस आल्यानंतर त्यांना रात्री झोपायला जागा नाही. पाल दोन्हीकडून 1-1 फुटाची मातीची भिंत करून राहतात, पण त्यांच्याही जीवनात भगवंतांनी आनंद दिलेलाच आहे, आनंद आहेच ना. म्हणजे मानवी जीवन, नवे नवे मनुष्य जन्म खरंच आनंदाचा आहे, फक्त तो उपभोगता येण्यासाठी एक सकारात्मक, एक चांगली दृष्टी पाहिजे. आणि ती दृष्टी आपल्याला सज्जन, त्याला मृत्यूचं भयच नाही. त्याच्यामुळे तो योगी अतिशय निश्चल आहे म्हणाले, निश्चल, मस्त आनंदात राहतो, आनंदात राहतो. पण बरं, आता हे तुम्हा आम्हाला कसं साधेल, दुसरा प्रश्न निश्चित साधेल. त्याचं पुन्हा उत्तर नामच. खरंच नाम आहे. रोज पहा नाम, जसं जसं नाम वाढतं
किंवा आपणच म्हणलं मी तुम्हाला की संकल्प करण्यापूर्वीचे आपण, 5 वर्षापूर्वीचे आपण, 10 वर्षापूर्वीचे आपण, आणि नामाची गोडी, उपासनेची गोडी, महाराजांची गोडी, सद्विचारांची, सत्संगाची गोडी लागल्यापासून आपल्यामध्ये किती बदल झाला, कुणी केला, कसा झाला? अभ्यास आहे फक्त, नामाचा अभ्यास. फक्त एकच आप्पा म्हणायचं, एक पहिल्याच जमेल तसं नाम नाही, छान बसून डोळे लावून छानपैकी एकदा बसले 3 तास छानपैकी, अशी बैठकीचं एक नाम आपलं आता वाटलं पाहिजे. आता आपल्याला नामाची गोडी लागली, आपण चालता फिरता नामाला विसरत नाही, ही पण खूप छान गोष्ट. पण असं ठरवून की नाही, आता 2 तास एकदा बसलो. आपल्या उपासनेमध्ये काही वर्षांपूर्वी 2019 त्यांनी देह ठेवला असे डॉक्टर सीद जोगळेकर म्हणून 13 कोटीचा संकल्प होता. ज्या दिवशी अनुग्रह घेतला 1985 साली, त्याच दिवशी त्यांनी महाराजांच्या कानावर घातलं गोंधळ्यात, महाराज मी अनुग्रह घेतला, आजपासून 13 कोटी करतो. नियमितपणे लिहून ठेवायचा प्रयत्न, आणि देह ठेवायच्या आधी 3 वर्ष मला म्हणाले, म्हणजे आता 13 कोटी झाला, आता काय करावं लागतं? म्हणजे त्याचे 2 प्रकार आहेत. एक तर हवन करावं, आणि ज्यांना हवन शक्य नाही त्यांनी तद्दशांश जप म्हणजे 10% जप जास्त करा. बरं म्हणाले, जे मला आता किती करावं लागेल? म्हटलं 1,30,00,000. बरं म्हणले 1.5 कोटी करतो. 14,50,00,000 जप केला, आणि महाराजांनी बोलवून घेतलं. आनंदाने समाधानाने अंतकाळ त्यांचा साधलेला मी स्वतः पाहिला. लौकिक दृष्ट्या अपत्य नव्हतं, प्रॅक्टिस फार चांगली चालत नव्हती, पण ते कधीही दुःखी नव्हते. अतिशय आनंदाने उत्कृष्टपणे त्यांनी नाम घेतलं. जे जे वाट्याला आलं ते शांतपणे सहन केलं, पण जाताना अत्यंत समाधानाने देव ठेवला. एक संकल्प अभ्यासाच्या मार्गावर चालायला शिकवतो आणि करून देतो. सज्जनो, हे योगी योगी हा जो शब्द वापरतात, इथपर्यंत आपल्याला पोचायचं, आणि मृत्यूचं भय नसल्यामुळे हा योगी निश्चळपणे वागत असतो. पुढे म्हणाले, समुद्री प्रवाह नव्हे काही, सदा पूर्ण ठाईच्या ठाई, तैसे योगिया जन्म मरण नाही, परिपूर्ण पाहे सर्वदा. जसा तो समुद्र एकाच ठिकाणी थांबलेला, तेवढ्या त्याची मर्यादा, तिथेच तो आहे. मर्यादा फार त्याच्या लांबी रुंदी खूप मोठी आहे, पण तेवढ्यातच या विश्वाचा विचार करत असताना जे ठरलेले आहे तेवढेच समुद्र आहे. तसं ते म्हणाले, तैसे योगिया जन्म मरण नाही, परिपूर्ण पाही. तो परिपूर्णच आहे. महाराज जे म्हणाले ना, रामानंद महाराजांनी जे संक्षिप्त रामायण केलं, त्यातली पहिली आर्य आहे, सुरवराच्या काजासाठी धावून आला तू जगजेठी. सुरवर काजासाठी अजन्मा तू जन्म घेसी, चैत्र शुद्ध नवविसी जन्मी अरे. आपल्या सगळ्यांच्या सुरवरांच्या काजासाठी, आपल्या कार्यासाठी अजन्मा तू जन्म घेते. अजन्मा कोण आहे? परमात्मा, परब्रह्म. अजन्मा तू जन्म घेसी. आणि मग त्यांनी ते रामायण लिहून चैत्र शुद्ध नवविसी जन्मी अरे, रामाचं सगळं वर्णन 13 श्लोकांमध्ये रामानंद महाराजांनी केलेले संक्षिप्त रामायण आपल्याकडे काकड आरती झाल्यानंतर साखर खेरड्यामध्ये जालन्याला म्हटलं जातं. अजन्मा तू जन्म, तो योगी जन्माला येत नाही आणि तो मरत नाही, कारण तो कायम आहे. म्हणून महाराज म्हणाले, तसा योगी कोण आहे? तर आपले महाराज. अरे मी देहात होतो तेव्हाही नव्हतो, मी आज देहात नाही तरी आहे, कारण मी एका नामामध्ये आहे, म्हणून तो परिपूर्ण आहे. पुढे म्हणाले, समुद्र लक्षणे साधिता अधिक दशा आली हाता, ते योगी याची योग्यता परीस तत्वता सांगे. जन्म मरण नसलेला योगी देखील सदा सर्व काळ परिपूर्ण असतो. समुद्राची आणि योग्याची तुलना करता करता एक विशेष लक्षात येतं. ते काय? समुद्राचं जे पाणी आहे ते म्हणाले एक विशेष लक्षात आले. म्हणाले परीस तत्वता सांगेन, समुद्रा माझे जळ लाटांखाली अतिचंचल, योगी या अंतरी अतिनिश्चळ, नाही तळमळ कल्पना.
अवधूत म्हणतात की समुद्र आणि योगी, समुद्र आणि योगी असा आपण किती वेळचा विचार करतोय, पण यामधून एक विशेष तत्व असं लक्षात आलं की समुद्राच्या पाण्याच्या लाटांच्या खाली अजून चंचल असा समुद्र असतो, पण योगी मात्र अति निश्चळ असतो. पुढे म्हणाले समुद्र क्षोभे वेळोवेळ, योगी हा शोभेना कवने काळ. समुद्राला पौर्णिमेला, भरती, अमावस्येला सारखा खळखळत असतो, पण योगी मात्र कोणत्याच काळी कधीही शोभत नाही, कधीच रागावत नाही, कधी त्याची रिॲक्शन एक्साइटेड अशी आजच्या भाषेत जर सांगायची तर नसते. शांत, निवळ शांत, अतिशांत. म्हणजे संत हा शब्द आलाच कुठून? तो म्हणाले जो सदा शांत तो खरा संत. आणि ती शांतीची अवस्था योगी याच्या ठिकाणी नाथ महाराज म्हणाले पाहायला मिळतात. शेवटी समुद्र भरते पूर्वसंबंधी तो विषय झाला. समुद्र सर्वाधारी क्षार, नव्हे तेथे योगीश्वर, तो सर्व जीवासी मधुर, बोधू साचार. समुद्र खारट आहे, एवढं मोठं पाणी आहे. ते म्हणाले त्याच्यावर जर पाऊस पडला काहीच उपयोग, समुद्रावर पाऊस पडला तर वाया जातो, पण योगी मात्र तो खारट आहे. योगी सदा सर्व काळ गोड आहे. दुसरं, समुद्रावर पडलेला पाऊस वाया जातो, पण योग्याच्या संतांच्या सहवासात जो येतो आणि ज्याला थोडी सेवा घडते, अगदी थोडी अल्प सेवा जरी घडली म्हणाली संतांची योग्याची, तरी तो तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकतो. जयासी बोधू नाही पुरता, अनुभव नेणे निजात्मा त्यासी कैसी मधुरता, जेवी अपक तदा सेंदेची. खारटपणा. सागरी वर्षल्या घण, ते झालं. सेविल्या व्यर्थपणे येऊ नेती, अल्पही योगिया होय घेता, तेने निवारी भव व्यथा, या लागी मोक्षू सर्वथा भगवत जना भजावे. थोडी जरी त्याची सेवा केली तर तो या भवातून तुम्हाला मुक्तो, भवातून, संसार दुःखातून. थोडीही सेवा संतांची जर केली तर तो संत, तो योगी, तो सद्गुरू तुम्हाला या भव व्यथेतून, संसाराच्या व्यथेतून बाहेर काढतो. असं आपल्या वर्षाकाळी सरिता सकळ घेऊन आल्या अमुक जळ, तेने हर्षुना जेन प्रबळ, तेन जळ जळाप्ती. ग्रीष्मकालाची प्राप्ती सरितांचे यावे राहती, ते मानून या खंती. पण किती पाऊस पडला समुद्राला काहीच नाही. उन्हाळ्यामध्ये नद्या आटल्या, आपल्याकडे कोणी नाही आलं तरी समुद्र शांत असतो, त्याला कशाची खंत नाही. खूप पाऊस पडून भरभरून नद्या जरी आल्या या काहीच फरक पडत, काहीच आल्या नाही नद्या पडून, निवांत. अगदी योगी तसा आहे. योगी कसा आहे म्हणाले, पुढे म्हणाले तैसे योगी यांचे ठाई नाना समृद्धी आली यापाही, अहंता न धरी देही गर्वो काही चढेना. योग्याच्या जीवनात सुद्धा नाही. आता मुकेश अंबानी पाया पडायला ये, काही गरज, कोणीच दर्शनाला आले नाही. याचं कारण त्याचं ध्येय नाम आहे, त्याचं ध्येय भगवंत प्राप्ती ती झालेली आहे. तो त्या ब्रह्मानंदाच्या अवस्थेत इतका आहे की अंबानी आला काय, आदानी गेला काय, तो स्थिर आहे. योगी संत महात्मा किती मोठमोठे लोक महाराजांकडे यायचे, आणि किती अज्ञानी, किती गरीब लोक महाराजांकडे, प्रत्येकाला समान आनंद आनंद देणारे महाराज. समृद्ध्या वेचिल्या पाठी, खंती नाही योग्या. किती समृद्धी आली, काहीच खंत नाही, आनंद नाही. सगळं गेलं तरी दुःख नाही. संपत्ती माझी असता, मी संपन्नू हे नाठवे चित्ता, दारिद्र्य आली दरिद्रता, नेणे सर्वथा योगी. कितीही संपत्ती योग्याजवळ आली, विशेष आनंद नाही. सगळी संपत्ती गेली तरी दुःख नाही. दारिद्र्य आणि संपन्नता दोन्ही समान त्याची या चित्ता, नाही प्रपंचाची आसक्तता, नारायण पर तत्वता निज बोधे. एक भगवंत घट्ट धरून ठेवला नसेल जणू, बाकी जगातल्या सगळ्या गोष्टी किती निष्फळ आहे, किती अशाश्वत आहे, किती खोक्या आहेत, किती मिथ्या आहेत. पण महाराज म्हणाले या विश्वाचं राज्यपद मिळण्यापेक्षा भगवंताचं दास्यत्वात जास्त आहे. शेवटची ओळ, या प्रपंचाचा कठीण लागू, नाशाही मूळ स्त्री संगू, ये विषयी गुरु पतंगू, केला चांगू परियशी. शेवट हा विषय संपवताना, या समुद्राचा विषय संपवताना भगवान अवधूत योगीराजाला म्हणतात, योगीराजा हा सगळा प्रपंचाचा फार कठीण आहे म्हणाले. हा प्रपंच
याचा कारण काय म्हणा, इतका कठीण काय, कशामुळे हा प्रपंच इतका कठीण होतो, त्याचं एक कारण आहे. ते म्हणाले, नाशासी मूळ स्त्री संगू ये विषयी गुरु पतंगू. या सगळ्यांचं कारण मनुष्य या भोवऱ्यामध्ये का अडकल्या जातो, हा भोवरा गरगर फिरवी जे म्हणतात ना प्रपंचाचा, याचं मूळ सूत्र आहे स्त्रीचा संग. या सगळ्या नाशाला मनुष्याला कामाला येतो. तर त्याच्याविषयी आता 11वा जो गुरु आहे पतंगू, म्हणजे दिव्यावर फिरणारा जो किरा असतो ना, त्या पतंगाचा गुरु मी का केला हे मी तुला सांगेल, पण ते आता वेळ संपली म्हणून ते सांगतो म्हणाले. झालेली सेवा नाथांच्या चरणी आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण समर्पित करूया आणि आपली नित्याची प्रार्थना घेऊया. श्रीराम समर्थ. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत से, आवडीने भावे सकल जीवांचा, करीतो सांभाळ सकल जीवांचा, करीतो सांभाळ तुझ मोकलीला ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी कवतुक पाहे संचिताचे, आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.